आज महागुरु आहेत आणि आपण पाहतो डिसिप्लिन या स्पर्धेला मेंटेन केले. आज फायनलची रात्र मॅच ऑन. विक्रांत पाटील षटक हाताळतोय. किरण म्हात्रे आणि प्रदीप पाटील आघाडीची जोडी. विक्रांत सज्ज. पहिलं षटक 4 षटक किती धावांचं टार्गेट सेट होईल त्या माइंड सेटने उतरलेत. पूर्वार्ध 9 फिल्डर्स इनसाइड दी सर्कल. डीप लॉंग ऑफ ए डीप मिड विकेट. पहिला चेंडू. गोलंदाज विक्रांत पाटील. सिद्धी खरवले विरुद्ध लढाई पाहायला मिळते वाकलन. ओ पहिला चेंडू टर्न विथ बाउन्स. बघा किती उत्सुकता या मॅच मध्ये. दोन्ही संघांना माहिती आहे सामना महत्वाचा आहे. वाकलनचा बी संघ खेळतोय. यंगस्टर या संघामध्ये सुद्धा आपण पाहतो किरण म्हात्रे सारखा आक्रमक फलंदाज आहेत. JK स्पोर्ट्स वाकलन. वाकलनतील हा एक चांगला संघ. समोर सिद्धी करवले आज संघ खेळतोय. शिवयुवा सिद्धी करवले हा सुद्धा तेवढा बलाढ्य संघ. विक्रांत डॉट नंतर नेक्स्ट बॉल. ओहो काय बॉलिंग आहे. मात्र यस पंचांनी ओळखलं. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू गेला. सामना दोन्ही संघांना महत्वाचा आहे. विजयासाठी कडवा प्रतिकार केला जाईल. तिथे धाडस केलं जाईल. किरणे चर्चा होईल. कम्युनिकेशन होते. रणनीती आखली जाते. आणि क्रिकेट खेळामध्ये स्ट्रॅटेजी रणनीती हा क्वालिटी वर्ड्स आहे. याला प्रामुख्यानं महत्त्व दिलं जातं. विक्रांत पाटील डॉट बॉल आणि त्यानंतर एक वाईट आला. 4 षटकांचा पूर्वार्ध. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन लॉंग रनअप. विक्रांत मागे आदळला आणि त्याला पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आणि किरणचा झंझावत षटकार. बघा बाईकसाठी जे कॅल्क्युलेशन आहे सुपर 6 पर्यंत काउंटिंग असेल आणि त्यानंतर बंद असेल काउंटिंग. सिरीजसाठी ज्या धावा आहेत काही सूचना आल्यात. सिरीजसाठी खेळताना निदर्शनात आलं तर त्यावर सुद्धा आम्ही काही बंधने असतील. नेक्स्ट बॉल. ओ गती कमी मागे ठेवला. बघा किती चातुर्य दाखवलं. मात्र पंचांनी ओळखलं. विक्रांतकडे भन्नाट वेग आहे. मात्र असं म्हटलं जातं का जेव्हा वेग तुमच्याकडे असतो त्यावर कंट्रोल हवा असतो. 4 व्हीलर चालवताना आपण पाहतो प्रत्येक गाडीला ब्रेक का असतो कारण प्रचंड वेगाला कंट्रोल करण्यासाठी तो ब्रेक दिला जातो. आणि जेव्हा वेगवान गोलंदाज क्रिकेटमध्ये गोलंदाजी करतो आणि त्याला कंट्रोल असणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि आता गोलंदाज विक्रांत वेग प्रचंड. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाउन्स होतो. उचली त्याला देतो आणि त्याला नियंत्रण करावं लागेल. मागच्या 2 चेंडूवर पाहिलं रिलीज ऑफ डिलिव्हरी थोडा चेंडू बाहेर गेला. विक्रांत पुन्हा सज्ज होईल. त्याला चॅलेंज आहे समोर किरणच्या फलंदाजी समोर. ओ सुसाट वेगानं चेंडू होता. स्कूप करण्याचा प्रयत्न. बघा किती तालमेळ चांगले. धावांसाठी झगडावं लागतं. अंपायर सिग्नल आला तिथे. बॅटच्या स्वरूपाने धाव मिळेल. दोन्ही फलंदाज आहे ना कसलेले फलंदाज आहेत. अनेक वर्ष क्रिकेटसाठी खेळलेत. प्रदीप पाटील प्रचंड अनुभव आहे. अनुभवाचा ताफा त्यांच्याकडे आणि बलवान खेळासाठी ओळखले जाते. अनेक मैदान त्यांनी गाजवलेत. एका बाजूला तेवढा यंगस्टर किरण म्हात्रे त्याला कोण विसरणार. त्याचा झंझावत नेहमी पाहिला आणि हे चॅलेंज स्वीकारले सिद्धी करवलेनं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आपण पाहतो एका बाजूला लेफ्ट हँडेड राईट हँडेड डाव्या हाताचा फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील. स्मृती चषकाची स्पर्धा आपण पाहतोय. विक्रांतचं हे षटक आतापर्यंत आपण पाहिलं तर डॉट वाईट षटकार 2 व्हाईट बॉल आले म्हणजे 3 चेंडूमध्ये धावा आहेत टोटल 9 रन्स. नेक्स्ट बॉल. समोर ठेवला चातुर्य दाखवलं डीप कडे थर्डमॅनला आणि आला हा चौकार. मिळतील 4 धावा. आदरणीय व्यक्तिमत्व विष्णुबुवा पाटील यांचं इथे आगमन झालेलं. मडवी यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत संतोषदादा मडवी माजी ग्रामपंचायत सदस्य आहे. सिद्धी करवले. संतोषदादा यावं व्यासपीठावर. तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. तर सन्माननीय पाहुणे नकुल पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांचं वेलकम सुस्वागत.
नेक्स्ट बॉल मागे ठेवला, टप्पा चांगला होता बघा, व्हेरिएशन दाखवलं, मिश्रित गोलंदाजी. असं म्हटलं जातं का गोलंदाजाकडे वेगवेगळे महागुरू स्टॉक चेंडू असतील तर तो मैदानावर फलंदाजांना थांबवण्याचं काम करतो. पंचांशी चर्चा होईल. वॉन सुद्धा केले, ऑफिशियल्स कनेक्टेड. काही गोलंदाजाचे नियम असतात त्यावर तुम्हाला इम्प्लिमेंट करावी लागते. वेस्ट ऑफ व्हाईट तिथे फेअर अनफेअरची चर्चा नेहमी होते. टेक्निकल टीम WTC लाईव्ह रेडी आहेत. पूर्वार्धामध्ये धावा बनवायचे बघा. फिल्डिंग करताना एकत्रित येऊ नका या सूचना आहेत. मॅच सुरू राहील. यस आपण जरूर चेक करतोय, डोंट वरी. स्क्रीनवर आपण चेक करतोय. यस संपाद सिग्नल, नो बॉल. मॅच ऑन आहे. विक्रांत थोडा नाराज आहेत कारण आतापर्यंत 3 चेंडू त्याच्या शैलीतून आपण पाहिले डिलिव्हर झाले जे अवांतर होते. कुठे का होईना क्रिकेटमध्ये ही एक एक धाव खूप महत्त्वाची असते कारण इथे दुसऱ्या उत्तरार्धामध्ये त्या धावसंख्येचा पाठलाग करायचे. विक्रांत पाटील, तणावाचं वातावरण थोडं असेल, सामना महत्त्वाचा आहे. डीप लॉंग ऑन, व्ह्यू रचनेमध्ये थोडासा बदल केलाय. तिकडे डीप स्क्वेअर लेगकडे सजावट. दूरवर एक लॉंग ऑफ सुद्धा आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बॅकस्लिप पूर्ण जाळं रचले. स्ट्रायकर एंडला प्रदीप. फ्रंट फुटला आले, प्रचंड वेग, समोरून चेंडू अगदी जवळून गेला. भन्नाट वेग या गोलंदाज विक्रांत. एक षटकाराचा अपवाद वगळता त्यांनी अक्षरशः थांबवलं. लास्ट बॉल या ओव्हरमधील धावा झाल्या टोटल 14. 2 मोठे फटके आले. षटकार. शिव युवा प्रतिष्ठान यावर्षी हा संघ सुद्धा चांगला खेळतो. शिव युवा क्रिकेट संघ या नावानं हा संघ खेळतो. नेक्स्ट बॉल विक्रांत. भन्नाट वेग, अपील झाली, दबाव तंत्राचा वापर. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 2 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल या सुद्धा सूचना आहेत. आणि पाण्याची व्यवस्था आम्ही मैदानावर केलेली तो 2 षटकानंतर असेल. आणि इमर्जन्सी पाणी हवं असेल तर आपण तिथे जाऊ शकता. त्याची पूर्तता केली आहे संयोजकांकडून. क्या बात आहे. शिव युवा प्रतिष्ठान हा संघ संपूर्ण युवा वर्ग. महाराजांची जयंती काही दिवसावर आली आणि त्याची रात्रभर संपूर्ण तयारी करावी लागते. आणि ती तयारी करून पुन्हा जॉबवर जाणं, त्यानंतर गावचा सामना खेळणं हे महत्त्वाचं आहे. आणि रात्रंदिवस हा मग युद्धाचा प्रसंग. मागुरू असं म्हटलं जातं का महाराजांनी आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं अंधश्रद्धेला महत्त्व दिलं जातं. मात्र शिवाजी महाराजांनी जे किल्ले जिंकले ना त्या अमावस्याच्या रात्रीमध्ये जास्त किल्ले जिंकले. मात्र आपल्याकडे हे अपशकुन मानलं जातं. आणि महाराजांच्या इतिहासामध्ये तो आदर्श आपण पाहिला. अमावस्येचा दिवस महाराज वाट पाहायचे किल्ले जिंकण्यासाठी. मॅचकडे लक्ष देऊया. शिव युवा क्रिकेट संघ शिवजयंतीची तयारी ते करतात. युवा वर्ग मोटिवेट करत असताना नोकरी सांभाळून पुन्हा हा सामना खेळतात. समोर त्यांना आव्हाने समोर खेळतो. वाकलन धावा टोटल आतापर्यंत झाल्यात 14 धावा. अशोक पाटील ओव्हर नंबर 2. ओ खोदून काढला हा चेंडू डीप कडे. प्रयत्न जरूर होतील आणि निघाले तितक्या वेगानं. धावा मिळतील 2 धावफलक पुढे सरकेल. बॅटिंग करत असताना टीम आपण पुन्हा पाहूया. धावसंख्या आहे ती 16. 16 रन्स. WTC राहुल उल्वेकर हे सुद्धा शिवजयंतीच्या तयारीमध्ये आहेत आणि त्यांची सुद्धा प्रचंड मेहनत आहे. तारांबळ आहेत. एका वेळी 2-3 स्पर्धा कव्हर करणं, पूर्ण टीम हँडल करणं थोडा बर्डन त्यांच्यावर सुद्धा. मात्र आज क्रिकेटप्रती प्रेम आपण पाहिलं. टोटल रन्स 16. ऑन साईडला ट्राय करतो, डीप बॅकवर्डला फिल्डर आहे तिथे, झाली मिसफिल्ड आणि प्रीतमने केली चूक. आला हा सनसनी चौकार. आज 17 फेब्रुवारी. WTC लाईव्ह संपूर्ण कॅमेरामन हरेश आज. आणि सकाळी हरेशनं सांगितलं का एवढा लाईव्हचा लोड आहे, भरपूर स्पर्धा कव्हर कराव्या लागतात.
ओ चेंडू खाली राहिला डी पॉइंट कडे आणि नक्कीच पाहते ओ कमालीची फिल्डिंग. आयान तिथे होते, संपूर्ण झोकून दिलं, मात्र धाव घेणं सोडत नाही. सलामीची जोडी मैदानावर कुठे का होईना काही अंशी चांगली साथ देते. सिंगल डबल का होईना 4 षटकांचा सामना आणि टार्गेट सेट करण्यासाठी लिलिया ती जबाबदारी पडतो. किरण मात्रे आणि त्याला साथ देताना प्रदीप पाटील. धावा झाल्या टोटल 22. सन्माननीय हरिभक्त पारायण बाळराम पाटील साहेब, दोन्ही आमचे बाळराम पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले. यस, वेलकम, सुस्वागतम. अशोक पाटील 2 धावा, चौकार 2, टोटल रन झाल्या. धावा दाफलकावरती 22. नेक्स्ट बॉल खोदून काढला चेंडू मिड विकेटला. ओ विक्रांत पकडला झेल. ही विकेट हवी होती, गोल्डन विकेट. पहिला धक्का. एकूण धावा असताना दाफलकावर टोटल बिग विकेट ॲब्सोल्युटली गॉन आणि 22 वर बसतोय पहिला धक्का. सांगितलं का 14 फेब्रुवारीला राहुल उल्वेकर कुठेच गेले करत होते. ओव्हर नंबर 2, धावा दाफलकावरती टोटल 22. 22. किरण म्हात्रेनं 7 चेंडूमध्ये 15 दिल्या. प्रदीप पाटीलला पाहतो ऋषी यंगस्टारचा चांगला संघ आहे आणि धावा दाफलकावरती टोटल 22. ओ गती कमी केली, दबाव स्टेडीट वेगानं, प्रचंड आउटफील्ड मध्ये वेग आणि येतो हा चौकार. 4 धावा. तीन वर आलाय ऋषी. सर्व प्रेक्षक वर्ग, चाहता वर्ग, दोन्ही संघाचे सपोर्टर्स, त्यांचा मॉरल सपोर्ट आपण पाहतोय. स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषक मागे ठेवला ऑफ स्टंप वरून. काय दाहकताय बघा. गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या उद्या अशोकसाठी. प्रचंड प्रेरणेने खेळतो, तेवढ्या ताकदीने खेळतो. 2 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आपण देतो काही मिनिटांसाठी. मात्र इनिंग ब्रेकमध्ये टॉस सुद्धा होणार आहेत. या सुद्धा काही सूचना आहेत. बामार्ली 40+ आजचा लॉट्स आपल्या समोर नक्कीच येईल. बामार्ली आणि तळोजा 40+ टोटल 11 मॅचेस महागुरु आज आपण कव्हर करतो. सुंदर मैदाने. थँक्स सागर मांडवकर. यानंतरची लढत असेल बामार्ली 40+ विपक्ष तलोजा मजकूर 40+. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे, सिद्धी करवले गाव म्हटलं ना, निश्चित स्वरूपात एक वारकरी संप्रदायाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातो. आणि आज व्यासपीठावर बघा वारकरी संप्रदायाची आता दोन्ही मंडळी, आमचे बालारामबुवा पाटील, त्यांच्या समवेत हरिभक्त पारायण श्री बालारामबुवा पाटील क्रिकेटचा आनंद घेतात. आमचे बबनबुवा पाटील बघा, वारकरी म्हटलं ना तर निश्चित स्वरूपात की धन्य धन्य जन्म ज्याचा, वारकरी पंढरीचा, एका जनार्दनी करी वारी, धन्य तोची बा संसारी. अशी वारकरी संप्रदायाची मंडळी आज आमच्या ज्या हनुमान मित्रमंडळ, मग आमचे योगेंद्रदादा पाटील असतील, हनुमानदादा पाटील, संदेश पाटील आणि संपूर्ण ज्या हनुमान मित्रमंडळाचं निमंत्रण स्वीकारून तुम्ही इथे आलेला आहात. आपणा सर्वांचं स्वर्गीय प्रभाकर हसुराम पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून आम्ही आपलं स्वागत करत आहोत. चला हो टू सागर मांडवकर. 2 षटकांचा खेळ संपला आणि WTC लाईव्ह आपण बघा कॅमेरामॅनने हे कैद केलेलं सुंदर दृश्य. सूर्यदेवता निरोप घेत असताना अस्त होईल आणि हे दृश्य आपण स्क्रीनवर पाहू शकता. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतो. WTC लाईव्ह आणि स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील यांच्या आठवणींना उजाळा देतो स्वर्गीय ज्ञानदेव बाबूराव पाटील. 2 षटकं समाप्त झाल्यानंतर धावा दाफलकावरती टोटल आपण पाहू शकाल. 2 षटकानंतर एकूण धावा 26.
सर्व पुरस्कर्त्यांचं मनापासून धन्यवाद. सुंदर अतिथी कक्ष VIP डाईस पाहतो, काही पाहुणे मंडळी, संपूर्ण आमची मॅनेजमेंट जिथे प्रचंड मेहनत घेताना 2 षटकानंतर टोटल धावा आपण पाहतो धावफलकावर 26. ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाज आलाय प्रतीक. उसाटने नाईटच्या गाजवली. बायकर मॅन ठरला. पाठीराखेने त्याला खांद्यावर उचललं, गावाचं नाव रोशन केलं आणि यावर्षी तो भरपूर फॉर्ममध्ये सुद्धा आहे. आणि अचिव्हमेंटमध्ये पाहिलं करिअरमध्ये त्याच्या बाईक सुद्धा काउंटिंग करू, गेल्या वर्षी सुद्धा त्याला बाईक मिळाली. मॅजिकल चेंज बॉलर आहे आणि प्रत्येक संघामध्ये असा गोलंदाज असला ना तर त्या गोलंदाजाची ताकद असते. मी सुरुवातीला म्हटलं का जर गोलंदाजाकडे वेगवेगळे स्टॉक चेंडू असतील तर तो मैदानावर भल्या भल्या फलंदाजांना नाचवतो. समोर एक्सपिरियन्स प्लेयर आहे प्रदीप पाटील, त्यांना थांबवणं एवढं सोपं नाही आणि ते काम करतोय. काय गोलंदाजी आहे प्रदीप पाटील. 3 चेंडू डॉट खेळलेत मात्र फटके येत नाही. कदाचित वेगळा माइंडसेट असेल, खराब चेंडूची आपण प्रतीक्षा करू, टार्गेट सेट करू, हा एक वेगळा दृष्टिकोन असतो आणि त्याच मेहनतीवर काम होतोय. चला प्रदीप पाटील वाकलन क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज प्रदीप पाटील साठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकारांसाठी पिसारवे नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आदरणीय रमेश शेठ पाटील उद्योजक पिसारवे यांच्या वतीने 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. रमेश शेठ म्हात्रे, चला रमेश शेठ म्हात्रे, JD पाटील सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. रमेश शेठ म्हात्रे यांचं आगमन इथे झालेलं आहे. स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे स्मृती चषकाचे दमदार ऑर्गनायझर पिसारवे उद्योजक रमेश शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. ओव्हर नंबर 3 पुढे सरसावत फटका खेळला ऑन साइडला, मिड विकेटच्या बाहेर आणि हा येतोय टोले जंग षटकार. धाव फलक टोटल पाहू शकता. संघ आगेकूच करत असताना त्याच फटक्यांची नितांत गरज होती आणि आता ऋषीनं ते उत्तर शोधलं. डावाची सुरुवात प्रदीप पाटील याने चौकाराने केली आणि त्यानंतर ऋषीनं चौकाराने केली. आता ऋषीच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला. 4 षटकं 45-50 माइंडसेट टार्गेट म्हटलं जातं आणि त्यासाठी ही प्रयत्न होत असताना ओव्हर नंबर 3 प्रतीकनं मार खाल्लाय. थोडासा दबाव असेल, पाठीराखण होईल, त्याला मोटिवेट केलं जातं. बायकर मॅन मगाशी आम्ही चर्चा केली, मागच्या वर्षी सुद्धा त्याला बाईक मिळाली. शिव युवा क्रिकेट संघासाठी सातत्याने त्याचं योगदान असतं. फिल्डिंग सेट केलं ऋषीसाठी, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफ सुद्धा आहे, बॅक स्लिप रेडी केलं, डीप पॉइंटला सुद्धा फिल्डर सेट केलंय, लॉंग ऑन कडे खेळलाय, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल, कव्हर करेपर्यंत सिंगल. लेजंड प्रदीप पाटील आहेत, या संघाचा मास्टर माइंड आहेत. अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे, पराकोटीचा संघर्ष त्यांनी क्रिकेटमध्ये केला. क्रिकेटमधील ऊन पाऊस त्यांनी पाहिले आणि आता या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये त्यांना खेळायचं. प्रदीप पाटील धावा झाल्या टोटल, एकूण धावफलक 34. षटक क्रमांक आपण पाहतो 3. लास्ट बॉल असेल, 1 षटकाराचा अपवाद वगळता. इंटेलिजंट क्रिकेट. ओ बघा फसवलंय. व्हॅरिएशन दाखवत असताना दिशा टप्पा विभिन्नता, 3 षटकं संपलीत. मग अशी महागुरूनं कॉल केलं, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि 3 षटकानंतर धावा 34. प्रदीप पाटील JK स्पोर्ट इथे वाकलन क्रिकेट संघाचा आक्रमक डावखुरा फलंदाज. प्रदीप साठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकारांसाठी पिसारवे गावचे उद्योजक आदरणीय रमेश शेठ म्हात्रे, स्वर्गीय निरावंती म्हात्रे स्मृती चषकाचे ऑर्गनायझर, त्यांच्या वतीने 5,000 रुपयाचं बक्षीस. चला नाणेफेक केली जाईल. तलोज मजकूर 40+, विपक्ष बामाली 40+, संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी इथे संपर्क साधावं. चला दीपकदादा पाटील यांना आम्ही पाहतो. दीपकदादा, मनपूर्वक तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष या व्यासपीठावर. हो टू कॉमेंट्री बॉक्स सागर मांडवकर. ओव्हर नंबर 4 गोलंदाज झाला प्रीतम पाटील, धावा झाल्या टोटल 34.
ऋषी सेट झालाय, फलंदाज सेट झाला, प्रदीप 5 रन केले आणि गोलंदाज येतोय प्रीतम पाटील. आणखीन एक यंगस्टर आहे, डीप लॉंग ऑफ एम. प्रीतम पाटीलवर एक जबाबदारी आहे. हाणामारीचं षटक म्हटलं जातं, तोडफोड या षटकामध्ये होत असते. ओ गुड कॅच. आयन हा चेल टिपला, मात्र प्रीतमची शैली सर्वांना प्रभावित करते. यस टीजे नाहीये का? तर प्रीतम बद्दल इन्फॉर्मेशन आम्हाला मिळते. सिद्धी करवले प्रीमियर लीग याच ग्राउंडवरून त्यांनी सुरुवात केली होती. आणि असं साजिद म्हटलं जातं का स्पिनर गोलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये कमी पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडे एक वेगळा रिदम असतो, खूप कमी असतात. मी म्हणेन अगदी रेअर असतील स्पिनर, आणि ते धाडस म्हणावं लागेल. धाडसाशिवाय काही शक्य नाही. फास्ट क्रिकेटमध्ये स्विंग गोलंदाजी करणं आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघांना बांधून ठेवणं, फलंदाजांना कुठली संधी न देणं, हे खूप जोखीम असतं. आणि आता प्रीतमनं धक्का दिलाय. एकूण धावा दाफलकावरती 34 वन्स अगेन. ओ मागे ठेवला, स्विंग आहे, आता वेग होता चेंडूला. काय आपट बार करतो बघा, बोटांची जादू म्हणूया त्याच्या. रिलीज ऑफ डिलिव्हरी आणि तेवढी तीव्रता सुद्धा, डेलिगन्सी त्याची पाहिली. दिशा, टप्पा, विभिन्नता, अचूक मारा करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी तारांबळ होईल. चेंडू शिल्लक 4 आणि वाकल्यांचे पॅव्हलियनचे खेळाडू म्हणत असतील का या 4 चेंडूमध्ये 2 स्ट्रोक आले तर फाईट उभी होईल. धावा 35 झालेत. किरण म्हात्रे वैयक्तिक योगदान दिलं, 7 मध्ये 15, एक षटकाराचा समावेश तिथे होता. प्रीतम पाटील धावा दाफलकावरती टोटल 35. हितेश सज्ज होईल. पुन्हा एकदा चेंडू शिल्लक 4. स्ट्रायकर एंडला प्रदीप पाटील. ओ टॉस चेंडू खाली राहिला, व्हेरी क्लोज, व्हाईट लाईन, व्हाईट बॉल. टोटल रन्स, धावा दाफलकावरती टोटल 36 रन्स ऑन बोर्ड. 36 झाले. चेंडू शिल्लक अजूनही 4 आहेत. ओहो चेंडू स्विंग होता, रडार मध्ये आला नाही. धाव घेण्याची तयारी, धोका होईल. ओ तू येऊ का मी येऊ, आणि आता सर्व काही विपरीत घडलं. संधी होती. हे छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये. कॉन्सन्ट्रेशन का असावं, तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं का असावं. आणि बघा थोडेसे थकलेत आणि कदाचित त्याचाच काही इफेक्ट पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल वन्स अगेन सज्ज होईल गोलंदाज प्रीतम. टॉस चेंडू ठेवतो ऑफ स्टंपला. यस व्हाईट बॉल. क्रिकेट खेळामध्ये तुमचा फिटनेस, हेल्थ, एनर्जी या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात. स्ट्रायकर एंडला प्रदीप, तिथून काहीतरी डावपेच आखले जातात, त्यांच्यावर जबाबदारी. फ्रंटफूट बॅकफूटला येऊन खेळण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमी असतो. लाईन पाहिली, कनेक्शन प्रॉपर, आला हा चेंडू. कदाचित आपण तिथं पाहतो व्हेरी क्लोज होतो. चला प्रदीप पाटील यांनी षटकार तटवलेला आहे. येणाऱ्या लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकारांची आतषबाजी केली तर पिसारवे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे, स्मृती चषकाचे आयोजक रमेश शेठ म्हात्रे, पिसारवे यांच्या वतीने आपणास 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. यस बिग कॅश प्राइज. टोटल रन्स 43, 43. 8 चेंडूमध्ये यस सॉरी 45, 45 धावा दाफलकावर. चेंडू शिल्लक 2. आणखीन एक तडाखा, नो चान्स, आणि आणखीन एक येतोय U6 मेगा 6. षटकार, स्कोर मूव्स ऑन. बॅटिंग टीम वाकलन आणि आपण पाहतोय नक्कीच रन्स कंप्लीट 51. दमदार ऑर्गनायझर आमचे मुकुंददादा राजे, दीपकदादा पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. टोटल रन्स 51, 51 धावा झालेत. शेवट गोड करताना आपण जरूर पाहतो अंत भला. ओ कमबॅक चांगलं.
पूर्वार्धाचा होईल खेळ समाप्त. मात्र शेवटपर्यंत डाव सांभाळला. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत प्रदीप पाटील यांच्यासाठी. कुठे का होईना एक बाजू त्यांनी पकडून ठेवली, मैदानावर तग धरून राहिल्या आणि आपण पाहतो इथे टार्गेट सेट केलं. शिव युवा क्रिकेट संघाला टोटल रन्स 51 आणि 52चं टार्गेट. 52 धावा करायचे विजयासाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. काही मान्यवर मंडळींचं सुद्धा आगमन झाले. जे हनुमान क्रिकेट संघ आणि मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो. थँक्स. इथे तलोद्य मजकूर क्रिकेट संघाचे संघनायक उपस्थित आहे. बामाली क्रीडा संघ 40+ लगेच संपर्क साधावा. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे आपण नंतर करणार आहोत. क्रिकेटचा आनंद घेत असताना आमचे विजयदादा पाटील एक आदरणीय व्यक्तिमत्व. त्यानंतर शिवयुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय नामदेव शेठ पाटील, सकाराम पाटील, बबनबुवा पाटील, आमचे दोन्ही वारकरी संप्रदायातील व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री बबनबुवा पाटील. क्रिकेटचा आनंद घेत असताना बालरामबुवा पाटील. क्रिकेटचा आनंद घेत असताना मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि व्यासपीठावर एकच नाद बैलगाडा शर्यत. सिद्धी करवले गावातील बैलगाडा शर्यत, बैलगाडा क्षेत्रातील एक खूप मोठं नाव सन्माननीय श्री विष्णू शेठ मडवी साहेबांना आम्ही व्यासपीठावर पाहतो. पक्षा, डस्टर, रॉकेट, सैराट, सर्जा बैलाचे मालक आणि विष्णू शेठ मडवी साहेब, तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. आयुर्वेदिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून समाजाला ज्यांचं खूप मोठं योगदान आहे बघा. मूतखड्यावर आयुर्वेदिक उपचार त्यांच्या मार्फत केले जातात आणि खऱ्या अर्थाने बघा मूतखड्याचे स्टोन्स, डायबिटीस, मधुमेह आणि रामबाम औषध त्यांच्याकडे आयुर्वेदिक पद्धतीचं दिलं जातं आणि 100% गॅरंटी इथे सातत्याने घेत असतात. अनेक जवळजवळ 7,000 खऱ्या अर्थाने रुग्णांना त्यांनी आस्थागत बरं केलेलं आहे. यदा कदाचित कोणाला जर आवश्यकता भासली तर सन्माननीय विष्णुदादा मडवी, माजी सरपंच सिद्धी करवले यांच्याशी आपण संपर्क साधावं. चला या आणि नाणेफेक आपण इथे करणार आहोत. चला विष्णू शेठ या. विष्णू शेठ मडवी, माजी सरपंच सिद्धी करवले. आयुर्वेदिक डॉक्टर कमलाकर शेठ पाटील, राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचे दमदार ऑर्गनायझर. कमलाकर शेठ या. निवडणूक होती, इलेक्शन होतं, यदा कदाचित एक दिवस आलो आम्ही तुमच्याकडे. चला या. नाणेफेक इथे केली जाईल दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. जानुमान बामाली एका बाजूला, एकता 11 तलोजा मजकूर. सामना हेड अँड टेल 4 षटकांचा सामना असेल. दीपकदादा पाटील आणि आमचे कमलाकर शेठ पाटील यांचा संघ पाहतो तलोजा मजकूर. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. एकता 11 तलोजा मजकूर. दीपकदादा नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय का असणार आहे? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. निश्चित स्वरूपात बरेच दिवसानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने 40+ प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. याबद्दल आमचे आयोजक योगेंद्रदादा पाटील असतील, त्यानंतर आमचे संदेश आहेत, हनुमानदादा आहेत, यांच्या आयोजनाबद्दल तुम्ही स्वतः आमदार चषकाचे आयोजक आहात. मग डे स्पर्धा असो, नाईट स्पर्धा असो, एकंदरीत या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? योगेंद्र आणि हनुमान दादा हे आमचे परम मित्र आहेत आणि यांचं आयोजन प्रत्येक वर्षी खूप छान असतो आणि ते आवर्जून आम्हाला आमंत्रण करतात, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. थँक्यू सो मच. बामाली क्रिकेट संघ संघाने एक नाणेफेक गमावलेली आहे. सामना 4 षटकांचा असेल. प्रथमतः तुम्हाला असा इथे गोलंदाजी करायची आहे. विकेट फलंदाजीसाठी आता अनुकूल बनत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीत ॲज ए कॅप्टन म्हणून तुमच्या गोलंदाजांना तुम्ही काय संदेश देणार? कमीत कमी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. 4 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? जवळजवळ 50-55 पुरत. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल एकता 11 तलोजा मजकूर. संघनायक दीपकदादा पाटील, पनवेल महानगरपालिका 1चे प्रभाग 1चे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत. नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेला आहे आणि फलंदाजीसाठी जानमान बामाली क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. चला रामचंद्रदादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन. स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे आणि तत्पूर्वी वलूया पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि एक नामांकित क्रिकेट समालोचक
आमचे मित्र योगेश मडवी यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच सागर मांडवकर, साजिद मडवी आणि सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. नमस्कार क्रीडा रसिक, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. अगदी चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जर्मन मित्रमंडळ, जर्मन क्रिकेट संघ सिद्धी करवले आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा, अर्थात प्रभाकर हासू पाटील स्मृती चषकाचं 15वं पर्व. लाईट तुम्हाला जर वाटली तर आम्ही चालू करू शकतो. बॅड लाईट जर मैदानावरती आली, तुम्हाला कुठला प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही लगेच कॉल द्या, आम्ही लाईट चालू करू. खेळ स्टार्ट. पहिला चेंडू, बॉल हवेत, फिल्डर दूर आहेत, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. जोपर्यंत चेंडू फेड होणार तोपर्यंत 2 धाबा मिळाल्या. धाबांची सुरुवात, 52 धाबेचं टार्गेट मैदानावरती असेल. पहिल्या सत्रामध्ये वाकण संघाने केल्या त्या 51 धाबा शेवटच्या अंतिम षटकामध्ये चांगली बॅटिंग प्रदीप पाटील कडून पाहायला मिळाली आणि त्याने दमदार सुरुवात केली. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत. सामना चांगला होईल या मैदानावरती. फटका चांगला, इनसाइड आउट, फटका, फिल्डर त्या ठिकाणी होते, बॉल अडवलाय आणि 2 धाबा त्या ठिकाणी प्राप्त केल्या. शतरक्षकाला चान्स भरपूर होती, त्यानं चान्स घेतली, बॉल अडवला. कदाचित तो झेल देखील होऊ शकला असता, परंतु 2 धाबा त्या ठिकाणी प्राप्त झाल्या. 2 धाब्याने टीमची टोटल 4 धाबा करायच्यात. 52 धाबा, 13.00 ची सरासरी प्रति षटक गाठायची मैदानावरती सिद्धी करवले टीमला. दोन्ही ताकदवर संघ आहेत. एक सुपर लढत, इथनं जिंकणारा संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल. आज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, कारण आज या स्पर्धेतली अंतिम रात्र की याच्यासाठी केला होता अट्टास. आज शेवटची रात्र आपण पाहतोय. खरं असं म्हटलं जातं की रात्र ही वैराची असते, परंतु आज या क्रिकेटच्या दुनियेतील एक सुपर रात्र, ज्यामध्ये संघ ह्या ट्रॉफ्या घरी घेऊन जातील. कोण बनणार या स्पर्धेतला चॅम्पियन, कोणाला मिळणार ही बाईक, या सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे आजच्या रात्रीमध्ये दिली जातील. गोलंदाज तयार. खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, ऑफ साईडला फिल्डर तैनात आहे. 1 धाव मिळाली, फक्त 1च धाव. किरण मात्रे मागच्या बॉलवरती झेल टिपण्याची संधी त्याच्याकडे होती, बॉडी बॅलन्स त्याला करता आलं नाही, त्यामुळे झेल त्यानं आतमध्ये ढकलला, चेंज केला. कदाचित त्याच्या जागेवरती नवीन काढू अजिंक्य होता. कदाचित किरण मात्रे असता तर त्याच्याकडनं ती चूक झाली नसती, परंतु यावेळेस रन्स मिळाल्यात. 1 टीमची टोटल 5. पुन्हा एकदा चांगला फटका, फिल्डर तैनात आहेत परंतु फार लांब आहेत. चांगली फिल्डिंग झाली, डबल. हितेश होते, फार दूरवरचा प्रवास त्यानं कापला आणि बघा डीप मिड विकेट मधून ते वाईडिश लॉंग ऑनला गेले, बॉल अडवला. 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. टीमची टोटल 7 धावा. सुरुवात तर दोन्ही संघाची चांगली आहे. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. लढावं लागेल, कारण ही लढत अस्तित्वाची आहे, जिंकायचं आहे मैदानावरती. एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला आहे, चाललाय दन 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 करत, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. डाबा 19 फेब्रुवारी जगात भारी आणि छत्रपती क्रीडांगणावरती ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. सालाबाद प्रमाणे मित्रो, याही वर्षी खरं तर या मंडळाचे अध्यक्ष योगेंद्र दादा पाटील, उपाध्यक्ष हनुमान दादा पाटील यांनी सातत्य टिकवलं. कारण अनेक ठिकाणी महागुरु आपण स्पर्धा पाहिल्या, सुरू झाल्या आणि बंदही झाल्या, परंतु 15 वर्षात सातत्य टिकवलंय. पाठीमागे 1 धाव तर पूर्ण केली, डबलसाठी कॉल दिलाय, पाहायचं इथे दुसरी धाव नकार येतोय. पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सिद्धी करवली टीम रणसंख्या बिनगडी बाद 12. स्वागत. अतिशय सुंदर संगीत आपण ऐकलं. माझ्या राजाची जयंती आली 19 फेब्रुवारी, की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिते दात जात आमुची
पाच चालूनी पाने पाने आमच्या शिवरायांच्या इतिहासाची जिवंत वीरते लढले लढले नवलते काय घडले शिर वेगळे झाल्यावर धडते अवघे लढले मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची पाच चालूनी पाने पाने आमच्या शिवरायांच्या इतिहासाची. वळूया योगेश मडवी यांच्याकडे. चला रवी पाटील बाहेर या. सिद्धी करवले टीमला कानमंत्र देण्यासाठी रविदादा पाटील चला आपण या बाहेर. एकाच षटकामध्ये दोन षटकार जर कोणी वैयक्तिक खेळाडून मारले तर त्याच्यासाठी केशव पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज. व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर आता ज्यांचा उल्लेख झाला ते डस्टर पक्षा बैलाचे मालक बाबा किंग अर्थात विष्णुबुवा मडवी सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. आयुर्वेदिक उपचार आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे महागुरु मुतकड्यावरती त्यांच्याकडे आयुर्वेदिक उपचार होतो आणि आतापर्यंत महागुरु त्यांच्या वतीने 7000 पेशंट त्यांनी साफ केलेत फक्त आयुर्वेदिक औषधानं. तर नक्कीच त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढला ऑफ साईडला चेंडू चालला अलोंग द कार्पेट. एक धाव मिळाली. सिंगल टीमची टोटल 13 भरती. सामना चांगला होणार. बॅड लाईटचं तुम्हाला वाटत असेल तुम्ही कॉल करा आम्ही लाईट्स ऑन करू. ह्या गोष्टीची नोंद घ्या. अनेक सारे स्पर्धा आपण पाहिल्या परंतु ही स्पर्धेची महागुरु मी चर्चा केली की योगेंद्र दादा पाटील हनुमान दादा पाटील आणि जर्मन मित्रमंडळ जर्मन सिद्धी करवले संघाची ही स्पर्धा 15 वर्ष कंप्लीटपणे पार पडली आहे. 15व पर्व ज्यावरती सिद्धी करवलेकरांना गर्व आहे असं 15व पर्व स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषकाचं शानदार पर्व आपल्याला आज शेवटच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतंय. सर्वांचं मनापासून स्वागत. षटक नंबर 2 गोलंदाज तयार. अजिंक्य पाटीलचा चेंडू फटका ऑफ साईड मध्ये फिल्डर तैनात. लॉंग ऑफ रिजनला एक सिंगल मिळाली. सिंगल टीमची टोटल 14 धाबा. सिंगल डबलला प्राधान्य दिलंय. सिंगल डबलच्या माध्यमातून सिद्धी करवले संघ वाटचाल करतोय. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना बोली भरनी पड़ती उड़ान बार बार तीन का उठाना होता है. सिंगल डबल आणि मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये सुंदर पाहायला मिळते प्रेक्षकांना. सध्या गोलंदाज अजिंक्य पाटील गोलंदाजी माकवती चांगली गोलंदाजी. बॉल हवेत फिल्डर पोहोचलेत. चिडिया चिप गए खेत में. विकेट नंबर पहिली मैदानावरती फलंदाज प्रतीक पाटील बॅक टू द डगआउट. दादा पाटील वाकलन यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत बघा. बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील यांचे सुपुत्र सागर पाटील. सागर पाटील तुमचं स्वागत आहे. योगेश मडवी डीजे मास्टरचे कौतुक करावे लागेल. अतिशय उत्तम साऊंड सिस्टीम या स्पर्धेला आपल्याला उपलब्ध झालेली आहे. डीजे ओम साई साऊंड सिस्टम सागर आपल्या मनापासून स्वागत आहे. त्यांच्यासोबत जॉईन ऑपरेटर म्हणून अक्षय आपलं देखील स्वागत आहे. डीजे अक्षर आणि डीजे सागर आपलं स्वागत आहे. पहिलं षटक आपण पाहिलं धाबा. चला लाईट्स ऑन झालेत. एकच इशारा लगेच लाईट्स ऑन. आमचे संपूर्ण मॅनेजमेंट कंपनी जर्मन क्रिकेट संघ सिद्धी करवले अथाक मेहनत त्यांनी घेतली. खरं तर आज महागुरु कौतुक केले पाहिजे. गेली 5 रात्र सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था म्हणून आचार्य आमचे राजन पाटील सिद्धी करवले संतोष पाटील सिद्धी करवले त्यानंतर कांतीलाल पाटील यांची फार मोठी मेहनत आहे. महेश पाटील यांची फार मेहनत आणि कांती पाटील परंतु इथे आल्या आल्या क्रांती घडवायला निघालाय आणि बॉलला पाठवून दिलाय. मिड विकेट सीमा रेषा बाहेर. डावकुऱ्या त्याचा काढू प्रवीण फडकेच्या बाटमधून षटकार. टोटल 20 रन्स. टीमची टोटल 20 धाबा. करायच्यात 52 धाबा. संघर्ष करावा लागेल. चांगली स्पर्धा. जर्मन मित्रमंडळ जर्मन सिद्धी करवले यांच्या वतीनं क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा 15व्या पर्वामध्ये आज अंतिम रात्र. कट केला आहे. फिल्डर तैनात बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. ज्या खेळाडून पहिला बॉल वरती
षटका ठोकला तो प्रवीण फडके, दुसऱ्या बॉलवरती बाद झालाय. मॅच चांगली होणार, कुठे जाऊ नका, आमच्या सोबत जॉईन राहा आणि अगदी सुंदर स्पर्धा आपण एन्जॉय करतात. अर्थात प्रभाकर वासू पाटील स्मृती चषकाचं शानदार पर्व आणि मॅच नंबर सध्या सुपर 12 मधून तिसरी लढत. फडके बाद झालाय. नवीन बॅट्समन मंगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची टोटल जर तुम्ही पाहिली 20 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. खरं तर इथं मॅच मध्ये 13 चेंडू 32 धावेची गरज आहे. सामना हाय व्होल्टेज दोन टीम मध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची नजर मैदानावरती लागले, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या चौपेर. अनेक सारे प्रेक्षक जे युट्यूबच्या माध्यमातून घरी बसून सामन्यांचा आनंद घेतात, त्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून हार्दिक स्वागत. लो फुल टॉस समोर खेळतात, फिल्डर तैनात आहे. पाहिजे इथे फिल्डर पोहोचेल की नाही, पोहोचलाय. एक धाव तर मिळेल, डबलचा कॉल नाहीये. ओव्हर थ्रो, यस नो यस नो. दोघांमध्ये तालमेल नाहीये, त्याचं कारण की एकच धाव मिळाली, एका धावेने षटक समाप्त. 21 धावा येणाऱ्या 2 षटकामध्ये झाल्यात, तर येणाऱ्या 2 षटकामध्ये करायच्या आहेत 31 धावा. भरपूर चांगली स्पर्धा, ती चर्चा आम्ही करत होतो. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 15 वर्ष मेहनत घेतली. या सर्व तमाम आमच्या जनमान मित्रमंडळाचं आणि जनमान क्रिकेट संघ सिद्धी करवल्याच्या प्रत्येक मेंबरचं मनापासून आपण धन्यवाद आणि आभार व्यक्त केले पाहिजेत. मी आताच चर्चा केली की जेवण जे दररोज रात्री आपल्याला मिळते, आमच्या कमिटीसाठी जे समालोचक पंच संपूर्ण पॅनल आहे त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करणारे, खरं तर घरगुती मागून आपण बऱ्याच ठिकाणी जातो की ज्या ठिकाणी बिर्याणी जेवायला मिळते, परंतु या स्पर्धेनंतर आल्यानंतर घरगुती जेवण मिळतं. ते म्हणजे आमचे संतोष पाटील, सिद्धी करवले आचार्य आहेत, कांतीलाल पाटील, सचिन पाटील, त्यानंतर राजन पाटील आणि महेश पाटील, हे सगळे आचार्य आहेत. त्यांच्या हातातली चव प्रत्येक रात्री आपल्याला देत असतात. त्यांचं मनापासून सगळ्यात पहिला मी आभार व्यक्त करेल. चला, 12 चेंडू 31 करायचे आहेत. सामना चांगला आहे, गोलंदाज तयार. टर्निंग पॉइंट षटक फेकण्यासाठी किरण मात्रे, अनुभव भरपूर आहे बऱ्याच वर्षाचा. किरण मात्रेकडे तो गोलंदाज तयार होतोय. पहिला चेंडू चांगला होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये, अलोंग द कार्पेट चेंडू फील्ड होणार आणि एका धाबेनं टीमची टोटल दुसऱ्या धाबेचा मनसुबा होता, परंतु धाडच झाला नाही. कारण येणाऱ्या 30 धाबा करायच्या 11 बॉलमध्ये किरण मात्रे म्हटलं की केतन मात्रे यांचे बंधू आत्ताच ISPL समाप्त झाली आणि त्याच्यातनं चॅम्पियन संघातनं खेळणारा केतन मात्रे, नक्कीच त्यांचा बंधू. आज जरी ते केतन आले असते तर त्यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या, युट्यूबच्या माध्यमातून सामने बघत असते तर तरी सुद्धा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. 11 चेंडू मध्ये करायच्या 30 धाबा, गोलंदाज तयार. बॉल हवे ते, फिल्डर लांब आहेत परंतु पोचू शकले नाहीयेत. पायचे चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं 2 धाबा प्राप्त केल्या. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धाबा देखील पूर्ण झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती, अगोदर कॉल दिला आणि त्याचा भरपूर फायदा झाला आणि 3 धाब्याने टीमची टोटल धावपडकावरती 25 रन्स. आता करायच्यात मैदानावरती 27 धाबा. 10 चेंडू 27 धाबा. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये, कारण आता दोन्ही संघनायकाच्या तिरप्या नजरा ज्या आहेत आमच्या ट्रॉफीवरती लागल्यात. ही ट्रॉफी जर उचलायची असेल तर तुम्हाला ही मॅच जिंकावी लागेल. एक जबरदस्त मॅच, 2 संघ एकमेकाविरुद्ध आहेत आणि आज इथनं जिंकणारा संघ किमान एक तरी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. त्यामुळे ही लढत दोन्ही संघाच्या तुलनेनं फार महत्वाची आहे. 2 षटकार जर मारले तर सौरभ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहे. आणि पहिला आलाय, बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर, षटकार. षटकार तर आलाय. आता मात्र सामन्याचं समीकरण बदललंय. करायच्या होत्या 10 चेंडूमध्ये 27, आता 9 चेंडूमध्ये 21 करायच्या आहेत. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती. वाकण संघाला देखील कमबॅक करावा लागेल आता मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा प्रहार आणि बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. षटकार समीकरण आता बदललाय. येणारे 8 बॉल करायचे 15 धाबा. मारला तर 1000चं प्राइज मिळेल. खरं तर बॅट्समन सेकंडला मंगेशच्या बॅटमधून आक्रमकता पाहायला मिळते. 8 बॉल करायचे आता 15 धाबा. गोलंदाज तयार. बॉल चांगला फटका देखील वेगवान आहे. मिड विकेटला डीप मध्ये चेंडू अडवला. एकदा फक्त प्राप्त झाली. 7 बॉल करायचे 14 धाबा. बारी बारी सबकी बारी. काय मॅच आहे मैदानावरती. आणि सध्या दोन टीम एकमेकाविरुद्ध खेळतात. सामना शेवटपर्यंत चांगला पाहायला मिळेल. येणारा शेवटचा चेंडू इथे सामन्यामध्ये कमबॅक द्यायचं असेल वाकलन टीमला तर डॉट किंवा विकेट घ्यावी लागेल आणि मॅच तेव्हा कुठे पलटवार होईल. सध्या मंगेश पाटीलनं केलेलं आक्रमण हे टीम सिद्धी करवले संघासाठी फार योगदान देतोय. आणि आता करायच्या 7 बॉल मध्ये 14 धाबा. लाख दलदल हो पाव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठा रखिए. कौन कहते कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तो हौसला बुलंद रखिए. फटका चांगला ऑन साइडला फिल्डर स्क्रीनच्या समोर वेगाने आलेत. किरण जोपर्यंत चेंडू उचलून फेक करेल. दुसरीचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव घेत असताना आता पंचांना प्रश्न विचारलाय आणि पाहावं लागेल तिसरा पंचांचा निर्णय काय येणार. फलंदाज प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही, त्याची बॅट लँडिंग झाली की नाही, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्या आता तिसरे पंच या ठिकाणी नक्कीच त्याचं उत्तर देतील. सुंदर मॅच. प्रेक्षकांचं लक्ष मैदानावरती लागलंय. आता शेवटचं षटक बाकी राहिलंय. ह्या चेंडूवरती 2 आल्या तर शेवटच्या षटकामध्ये 12 पाहिजेत. कायच कशा प्रकारे चित्र असणार. दोन्ही ताकदवर संघ एकमेका विरुद्ध आहेत. जबरदस्त मॅच. अगदी सुंदर लढत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. चला एक सुंदर मॅच. यानंतर 40+ ची लढत होणार. तोलोज 40+. नॉट आउट. रन संख्या 2 ने पुढे. आता करायच्यात 12. शेवटच्या अंतिम 6 चेंडू मध्ये माटी नॉट आउट आहे. रन्स मिळाल्या 2 आणि आता जिंकण्यासाठी करायच्या 6 बॉल मध्ये 12 धाबा. टीम संख्या 40 आपण पाहिली. स्कोर आता स्कोर वरती लागले. जिंकण्यासाठी करायचे मैदानावरती आतापर्यंत खरं तर या मैदानावरती 12 धाबा. 52चं टार्गेट होतं. 3 ओव्हर मध्ये 40 झाल्यात. येणाऱ्या षटकामध्ये आता 12ची गरज आहे. माटी चुन चुन महल बनाया, लोग कहे घर मेरा, ना घर तेरा ना घर मेरा, चिड़िया रेन बसेरा, कौड़ी कौड़ी माया जोड़ी, जोड़ भरेला थेला, कहत कबीरा सुनो भाई साधु, संग चले ना थेला, उड़ जाएगा हंस अकेला, जग 2 दिन का मेला. ये मुकाबला भी इतना बेहतरीन है. आखिरी 6 गेंदे जीतने के लिए 12 की आवश्यकता. कई सारी प्रतियोगिता अगले महीने में 18 तारीख से 22 मार्च तक तुर्बे के मैदान पर डे नाइट फॉर्मेट की प्रतियोगिता शुरू होगी. जिन किसी को खेलना है आप जरूर संपर्क कीजिए. गोलंदाज इथे पहिला चेंडू गॅप मध्ये चाललाय. दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. आणि आता समीकरण बदललंय. येणारे 5 चेंडू आता करायचे मैदानावरती 8 धावा. मॅच मध्ये कमबॅक जर करायचा असेल तर आता तुम्हाला इथनं चांगली गोलंदाजी करावी लागेल. अर्थात तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. तुम्हाला डॉट गोलंदाजी करावी लागेल. त्यामुळे सामना इथे अद्याप जिवंत आहे. आता मात्र बाकन संघाला एकच गोष्ट सांगेल की रात नाही ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. 5 चेंडू 8. बॉल चांगला आहे. पडल्यानंतर मात्र इथे लेगस्टम्पच्या बाहेर पंचांनी बाईट घोषित केलाय. आता समीकरण बदललंय. 5 बॉल मध्ये करायच्यात 7 धावा. प्रत्येक षटकाराला रघुमामा मंडप डेकोरेशन यांच्याकडून 500 रुपये. 5 चेंडू मध्ये 7 धावा. आता प्रश्न पडला कॅप्टनला काय करायचं नेमका. मैदानावरती सामना आता हातातनं निसटत चाललाय. कारण ही लढत होती अस्तित्वाची. जिंकलेत तर ट्रॉफी, हरलेत तर स्पर्धेतनं बाहेर. येणारा सामना आता येणारे 5 चेंडूवरती पाहायचं. येणारे 5 चेंडू हा सामना कशा प्रकारे असणार. गोलंदाज जीवन गोलंदाजीसाठी तयार आहे. फुलटो चेंडू प्रहार केलाय आणि मिस टायमिंग. फलंदाज बाद. कहाणी में ट्विस्ट. आणि सध्या जे
बाजू जड होती ती बाजू आता पाहिजे. थर्ड अंपायर चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर आता इथे चेक. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार. मॅच बघा ना कशी आहे. मी तेच सांगितलं, क्रिकेटचा खेळ तसा मित्रांनो. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है. और क्रिकेट की भाषा लगी तो ताली नाही तो गाली. मैदानावरती राहिलेत आता 4 बॉल आणि करायच्या 7 धावा. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी मॅच. 7 बॉल मध्ये 19 मंगेश पाटीलचे खेळ समाप्त झाले. आता मैदानावरती नवीन बॅट्समन अशोक पाटील आलाय. पायचे येणारे 4 बॉल 7 करायचे आहेत. सर्वांचं लक्ष आता मैदानाकडे लागलंय. यानंतर 40+ चे 2 संघ येतील, अर्थात बामाली 40+ आणि तो जो मजकूर 40+. सुंदर मॅच होणार 40+ ची देखील, परंतु ही मॅच देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळते. 2 ताकदवर संघ एकमेका विरुद्ध खेळतात. पाहायचं या मॅच मध्ये काय घडतंय. 4 बॉल 7 धाबीची आवश्यकता. एकीकडे वाकण संघाचं जीवन जो आपल्या संघाला जीवन देईल का, की दुसरीकडे अशोक आलाय. येणारे 4 बॉल 7 करायचे आहेत. फटका मिस टायमिंग होता. फिल्डर आलेत. 1 धाव मिळाली. डबलचा कॉल नाहीये. आता 3 मध्ये 6. 3 मध्ये 6. प्रत्येक क्षणाला सामन्याचं चित्र बदलत चाललंय. प्रत्येक क्षणाला सामना थरारनाट्य परिस्थितीमध्ये आहे. आणि ही लढत सध्या मैदानावरती 2 टीम मध्ये अस्तित्वाची. डू अँड डाय, जिंका किंवा मरा. जिंकलात तर किमान एक ट्रॉफी. टोटल आता 3 चेंडू राहिलेत. 6 करायचे आहेत. सर्वांचं लक्ष मैदानाकडे लागलंय. एक सुंदर मॅच. सुपर 12. कोण जिंकणार ही लढत. जीवन पुन्हा एकदा तयार. समोर फिल्डर चिडिया चिप गए खेत में. नामी खेळाडूचा अंत झालाय. ऍज ओपनर फलंदाज प्रीतम पाटील देखील माघारी परतलाय. काय घडलंय या मॅच मध्ये. पलटवार झालाय. आता 2 चेंडू मध्ये राहिल्या 6 धावा. जीवनचं कौतुक करेल ज्यानं अंतिम षटकामध्ये वाकण संघाला दमदार प्रदर्शन करून दिलाय. परंतु अद्याप सामना संपला नाहीये. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मध्ये करायच्यात आता 6 धावा. मैदानावरती वार पे वार, पलट वार. अगोदर सिद्धी करवले संघाचे वार राहिले. आता वार केलेत वाकण संघाने. परंतु कोण विसरे जीवन पाटीलला, जी ज्यानं मागच्या मॅच मध्ये देखील 10 धावा डिफेन्स केल्या होत्या. सुपर 12च्या अगोदरचा मॅच त्याने जिंकून दिला होता. त्याच्यावरती जिम्मेदारी दिली. अंतिम षटकाची 12 धावा डिफेन्स करताना आता सामना आलाय 2 चेंडू 6 बते. सुंदर मॅच. सर्वांचं लक्ष मैदानाकडे लागलंय. अतिशय सुंदर मॅच 2 टीम मध्ये पाहायला मिळते. एकीकडे सिद्धी करवले, दुसरीकडे वाकण टीम. मैदानावरती आसपासचे दोन्ही संघ आहेत. एकाच हाकेच्या अंतरावरती असणारी 2 गावे आहेत. परंतु एक रायगड जिल्ह्यामध्ये तर एक ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि गोलंदाज तयार. जीवन पुन्हा एकदा तयार आहे. बॉल तर चांगला आहे. पाठीमागे चाललाय. 1 धाव मिळाली. डबलचा कॉल देता येत नाहीये. आता 1 बॉल 5 म्हणजे कंपल्सरी षटकार मारावा लागेल. कारण चौकार मारला तर स्कोर लेवल होईल. परंतु स्पर्धेचा नियम असा आहे की कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे आता षटकार पाहिजे या मॅच मध्ये. दोन्ही संघाला प्रश्न आता पडलाय. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांच्या हृदयाचा ठोका चुकेल. मेंदूला सुन्न करणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये 2 टीम मध्ये. कारण ही मॅच बघा कशी आहे. अगोदर 2 मॅच तुम्ही पाहिले. 2 सामने खरं तर नामाली संघाने सामना अतिशय चांगला जिंकला. त्यानंतर डोनाल्ड पोर्जिसच्या धानसर संघाने सामना जिंकला. परंतु ही मॅच
अगदी अतिशय हाय व्होल्टेज मध्ये पाहायला मिळते की जणू काही हृदयाचा ठोका चुकेल मेंदूला सुन्न करणारी मॅच सिद्दीक करवले विरुद्ध वाकलन यामध्ये पाहायला मिळते. मी तेच सांगितलं, दोन्ही जरी हाकेच्या अंतरावरती गावं असली तरी डिस्टन्स किती मोठे पाहायचं आहे. एक रायगड जिल्ह्यातला आणि एक ठाणे जिल्ह्यातला संघ आहे. पाहूया इतिहास कोण घडवेल या मैदानावरती, कोण सुपर 12 मधून सुपर 6 मध्ये दाखल होणार. स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषकाचा हा सामना जिंकून ही ट्रॉफी कोण उचलणार, काय घडेल या मॅच मध्ये. फलंदाज षटकार मारेल की गोलंदाज त्याला थांबवेल, या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. शेवटचं अंतिम चेंडू आपल्याला उत्तर मिळेल आणि नक्की त्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील सज्ज झालेत आणि प्रेक्षक वर्ग देखील सामन्याचा आनंद घेतात. एकदा जोरदार टाळा आपण वाजूया सभेच्या बॉलसाठी की येणारा शेवटचा बॉल पाहिजेत 5 धावा. गोलंदाज जीवन तयार आहे, ज्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. जोरदार टाळ्या. सामनावीर मैदानावरती वाकड संघाने इतिहास रचला. जीवननं अगदी चांगले षटक फेकताना हा सामना जिंकून सुपर 6 मध्ये दाखल झालेत टीम वाकलन. थँक्स योगेश मडवी. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये जे के स्पोर्ट वाकलन प्रदीप दादा पाटील यांचा संघाने विजय संपादित केलं आणि बक्षीस पात्रता फेरीमध्ये दाखल झालेला आहे. आपला मी जानुमान क्रिकेट संघ, जानुमान मित्र मंडळ, ग्रामस्थ मंडळ सिद्धी करवले यांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि शिवयुवा प्रतिष्ठान तुम्ही चांगल्या प्रकारे ते लढत दिली, तुमचं मनपूर्वक आभार. सामन्याचा सामनावीर ज्याने अंतिम षटक हाताळलं जीवन पाटील.